नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही अशा महिलांसाठी शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे। आता ज्या महिलांचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी व ज्या घटस्फोटित महिला आहेत अशा महिलांनी आपली लाडकी बहीण योजनेची KYC कशा प्रकारे करायची ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लाडक्या बहिणींनो, आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने आपल्याला शेवटची तारीख दिली होती 18 नोव्हेंबर, परंतु शासनाने यामध्ये बदल करून आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे व शेवटची तारीख आता आहे 31 डिसेंबर 2025 आणि याबाबत महाराष्ट्र शासनाने GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। लाडक्या बहिणींनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या, कारण पुढे आपण ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्यांनी KYC कशा प्रकारे करायची ही व्यवस्थित माहिती तुम्ही पाहू शकता। GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुम्ही दिनांक सुद्धा पाहू शकता 18 नोव्हेंबर 2025। पुढे पाहूयात शासन परिपत्रक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। पहा लाडक्या बहिणींनो, हा झाला पहिला मुद्दा। मुदतवाढ आपल्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता पुढे पहा, क्रमांक 2 मध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। पहा लाडक्या बहिणींनो, आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या। महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला कोणकोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व्यवस्थित माहिती समजून घ्या। ज्या महिलांचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी किंवा घटस्फोट झालेले आहेत अशा महिलांनी आधी आपली स्वतःची KYC करावी। चला तर आपण आधी KYC करून घेऊया। शासन नियमाप्रमाणे आपण आधी स्वतःची KYC करून घेऊयात व त्यानंतर पुढील पर्याय आपण पाहूयात। पहा लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। आपण ही KYC प्रक्रिया ज्या महिलांचे पती नाहीत, वडील नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आपण ही KYC प्रक्रिया पाहत आहोत। या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्हाला ज्या महिलेचे KYC करायचं आहे तिचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्हाला OTP टाका हा ऑप्शन दिसेल। इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फक्त हाफ KYC करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हाफ KYC करून सोडून द्यायचं आहे आणि पुढील प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया। आपण फक्त स्वतःची KYC केलेली आहे, म्हणजे आपण फक्त हाफ KYC केलेली आहे आणि पुढे पाहूयात। आता पुढील प्रोसेस व्यवस्थित माहिती समजून घ्या। क्रमांक 2 मध्ये पहा, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची KYC करावे। आता इथे आपण KYC केलेली आहे स्वतःची व त्यानंतर त्यांनी पुढील प्रोसेस पहा, त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व ज्या घटस्फोट महिला आहेत त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे
आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे। आणि पुढे क्रमांक 3 मध्ये पहा, अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी व त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत, वारलेले आहेत किंवा ज्या घटस्फोटित महिला आहेत, त्यांनी अशा प्रकारे आपली KYC करायची आहे। शासन नियमाप्रमाणे आपण सर्व माहिती सविस्तरपणे पाहिलेली आहे। काळजी करण्याचं काहीच कारण नाही लाडक्या बहिणींनो, अतिशय साधी व सिंपल प्रोसेस आहे। सर्वात प्रथम तुम्ही स्वतःची KYC करून घ्या, हाफ KYC, व त्यानंतर तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करा। 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे लाडक्या बहिणींनो। तर या तारखेआधी सर्वांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। आशा करतो की सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल, आणि जर एखादा मुद्दा जर समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। भेटूया लवकरच नवीन अपडेट्सपर्यंत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।